शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. चंद्रकिशोर लढा. मी BJP तर्फे इलेक्शन लढवण्यास इच्छुक होतो, परंतु काही कारणास्तव मला ते तिकीट भेटलं नाही आणि तिकीट नाही भेटलं तरी मी अपक्षसुद्धा लढायची माझी एकदम तयारी होती. परंतु त्यात माझे जवळचे संबंधित यांनी माघार न घेतल्यामुळं मला स्वतःलाच त्यांच्याकरता मला माघार घ्यायला लागली आणि त्यामुळे मी ह्या पक्षाचा राजीनामासुद्धा देणार नाही आहे. परंतु मी ज्यांच्याबरोबर आहे त्यांचं काम करण्यास मी उत्सुक आहे. माझं कुटुंब माझ्याबरोबर राहील, माझ्या गावातले काही माझे मित्र माझ्याबरोबर राहतील. त्या हिशोबाने मी या काही वरिष्ठ लोकांनी नेत्यांचे मला फोन आले होते. त्यांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, आम्ही तुमच्याकरता कुठेतरी काही सोय करून देऊ आणि त्या हिशोबाने मी आज या पदाचा माझ्या इलेक्शनचा राजीनामा देऊन आणि मी माघार घेतली. महाराष्ट्राचे जनतेच्या मनातील लाडके मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमच्या समाज कल्याण मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आणि आमच्या नाशिक जिल्ह्यातील नेते आमचे आदरणीय अजयदादा बोरस्ते असतील, त्यानंतर खासदार हेमंतप्पा गोडसे असतील, बंटीजी तितमे असतील किंवा लवटे अण्णा असतील, यांनी आमच्या म्हणजे माझं जे मी ज्यांना मानतो ते आमचे आदरणीय गोकुळभाऊ निगळ, ज्यांनी खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये वहिनीच्या माध्यमातून आणि त्यांच्याही समाजकार्यातून 36 ते 40 कोटीची कामं केली. त्यांना वरिष्ठांनी त्यांना काही शब्द दिला असेल, मी त्यांना विचारलं नाही काय शब्द दिला. धीरजबाईला देखील या दोघांनाही त्यांनी वरिष्ठांनी शब्द दिला. मी आत्ता 5 मिनिटापूर्वी माझी अर्ध्या तासापूर्वी वाईट होती की वरिष्ठांचा शब्द आल्याशिवाय मी माघार घेणार नाही. परंतु शिंदे साहेबांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी त्यांना काहीतरी शब्द दिला असेल ते म्हणे भिवाचे गोकुळभाऊ निगळ तुमच्यासाठी सदैव आहे, धीरजभाऊ शेळके तुमच्यासाठी कायम. तरी आम्ही लहान असलो धीरजभाऊ म्हणला तरी पण तुमच्या शब्दाला आम्ही मान ठेवू आणि जे काही आम्हाला पक्षश्रेष्ठीने सांगितलं आहे ते याच्यात जे काय असेल ते आम्ही तुमचे कुठेतरी पुनर्वसन कशा ना कशा पद्धतीने करू. अशा पद्धतीने पक्ष संघटनेचा आदेश आल्यामुळं मी पक्ष संघटनेचा मान राखून माझ्या गटातून माघार घेऊन धीरजभाऊ शेळके आणि आमची भाऊजाई सीमाताई निगळ या दोघांसाठी खऱ्या अर्थानं माघार घेऊन हे सीटं कशी आम्हाला शिवसेनेचा झेंडा कसा फडकावता येईल या हिशोबाने अहोरात्र त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे आणि विजय आमचा निश्चित एवढंच तुम्हाला. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सागपूर.